नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण दिवाळी विशेष नेहमीपेक्षा वेगळे, टाळ्याला न चिकटणारे, दाणेदार असे बेसनचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. इथे मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बेसनचे लाडू बनवून दाखवणार आहे. बेसनचे लाडू बनवताना बऱ्याच अडचणी येतात. तूप जर जास्त झाले तर लाडू अगदी गोलगरिर असा होत नाही. शिवाय बेसन अगदी व्यवस्थित भाजले गेले नाही तर लाडू खाताना कचकट असे लागतात. म्हणूनच आज मी ह्या सर्व गोष्टी टाळून अगदी वेगळ्या प्रकारे तुम्हाला बेसनचे लाडू बनवून दाखवणार आहे. तेही अगदी परफेक्ट प्रमाणात. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवले तर अजिबात फसणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बेसनचे दाणेदार लाडू बनवण्यासाठी इथे मी प्रथम एक परात घेतली आहे. आता त्यात आपण अर्धा किलो बेसन घालूया. इथे मी रोजच्या वापरातील बारीक बेसन घेतले आहे. तुम्ही कोणतेही जाडे बेसन असले तरी इथे घेऊ शकता. आता बेसन घातल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालूया. हे प्रमाण अगदी योग्य आहे. या प्रमाणामध्येच तुम्ही जर लाडू बनवले तर अगदी परफेक्ट तयार होतील. आता आपण रवा बेसनामध्ये अशा प्रकारे हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये तुपाचे मोहन घालूया. इथे मी तूप साधारणतः 2 ते 3 चमचे घेतले आहे आणि ते वितळवूनही घेतले आहेत. तूप इथे थंडच करून घ्यायचे आहे. आता तूप आपण बेसनमध्ये घातल्यावर अशा प्रकारे अगदी बेसनाला एकसारखे लावून घ्यायचे आहे. त्यामुळेच हे लाडू अगदी दाणेदार असे तयार होतात. म्हणून ही ट्रिक अगदी अवश्य वापरा. त्यामुळे बेसनचे लाडू अगदी चविष्टही होतात. आता अशा प्रकारे बेसनामध्ये मोहन घातल्यावर हाताने व्यवस्थितपणे बेसनाला चोळून घ्यायचे आहे. अगदी एकसारखे मोहन बेसनाला व्यवस्थितपणे चोळून घेतल्यावर पाहू शकता अशा प्रकारे त्याच्या गोळा होत आहे. म्हणजेच जे आपण त्यामध्ये थंड असे मोहन घातले आहे तेही तुपाचे अगदी व्यवस्थितपणे पूर्णपणे पिठाला लागले आहे. अशा प्रकारे घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे. आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण आपण इथे बारीक रवा घेतला आहे. तो फुलण्यासाठी थोडासा वेळ लागतो. म्हणून इथे मी कोमट असे पाणी घेतले आहे. आता आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून घट्टसर असा लगेचच आपण गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट असा घट्टसर गोळा मी तयार करून घेतला आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवून साधारणतः 15 ते 20 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे पीठ हे रेस्ट करून घेऊया, म्हणजे त्यातील जो रवा आहे व्यवस्थितपणे फुलेल. आता पीठ रेस्ट होईस्तोवर आपण लगेचच ड्रायफ्रूट्स तुपात व्यवस्थितपणे परतून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक भांडी ठेवली आहे. आता त्यात आपण 2 छोटे चमचे तूप घालूया. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता तूप अगदी व्यवस्थितपणे वितळून घेतल्यावर त्यात 1 वाटी काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्त्याचे अशा प्रकारे बारीक काप घेतले आहेत, ते त्यामध्ये घालूया. आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी व्यवस्थित खरपूस बदामीसर रंगास्तवर भाजून घेऊया. इथे ड्रायफ्रूट्स भाजायला जास्त वेळ लागत नाही. लो टू मीडियम करतच ड्रायफ्रूट्स अगदी तुपात व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत, नाहीतर ड्रायफ्रूट्स करपण्याची शक्यता असते. जास्त इथे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स परतून घेण्याची गरज नसते. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता ड्रायफ्रूट्स अगदी बदामीसर झाले आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे ड्रायफ्रूट्स आपण एका वाटीत काढून घेऊया आणि थोडेसे थंड करूनही घेऊया. त्यानंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे. आता पीठ अशा प्रकारे एकसारखे करून घेतल्यावर लगेचच आपण मुटके तयार करून घेऊया. त्यासाठी लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे मुटक्याचा आकार द्यायचा आहे. इथे मी मीडियम साईजचे मुटके तयार करून घेत आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये मुटके तयार करून घेऊ शकता. हे मुटके आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे मीडियम साईजचेच तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे ते तळताना अडचणही येत नाही. अगदी व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात.
अशाच प्रकारे सर्व मुटके मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व मुटके मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण तळून घेऊया. त्यासाठी आधीच मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये तूपही तापत ठेवले आहे. आता तूप गरम झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यामध्ये पिठाचा गोळा घालायचा आहे. लगेचच गोळा वरती आला नाही पाहिजे इतके आपल्याला तूप तापवून घ्यायचे आहे. जास्त कडकडीत असे तूप इथे तापवायचे नाही आहे, कारण जे आपण मुटके त्यामध्ये तळून घेणार आहोत ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. आता तुपातून गोळा बाहेर काढून घेऊया आणि जे आपण मुटके तयार करून घेतले आहेत ते तुपात अलगदपणे अशा प्रकारे सोडूया. एकाच वेळेस जास्त मुटके तुपात सोडायचे नाही आहेत. 2 ते 3 बॅचमध्ये मुटके तळून घ्यायचे आहेत. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अशा प्रकारे तूप वरून मुटक्यांवर सोडायचे आहे. म्हणजे ते एकसारखे तळले जातात आणि आतपर्यंत तळले जातात. लगेचच मुटक्यांना झारा लावायचा नाही, नाहीतर मुटके तुटण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. अशा प्रकारे तूप हलक्या हाताने मुटक्यांवर सोडल्यावर आणि एक बाजू व्यवस्थितपणे सेट करून घेतल्यावर नंतर आलटून पालटून मुटके अगदी सर्व बाजूने एकसारखे गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता मुटक्यांचा रंग बदलला आहे. अजून आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटे हे मुटके गडद बदामीसर रंग येईस्तोवर व्यवस्थितपणे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता मुटक्यांना गडद बदामीचा रंग आला आहे. इतपतच आपल्याला अगदी व्यवस्थितपणे हे मुटके तळून घ्यायचे आहेत. हे मुटके मला तळायला साधारणतः 5 ते 6 मिनिटे लागली आहेत. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता मुटके अगदी गडद बदामीसर तळले गेले आहेत. आपल्याला इतपतच मुटके तळून घ्यायचे आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे साधारणतः 2 ते 3 बॅच मी अगदी व्यवस्थितपणे मुटके राहिलेले तळून घेणार आहे. पाहू शकता सर्व मुटके मी अगदी व्यवस्थितपणे एकसमान रंगावर तळून घेतले आहेत. आता ते पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याचे बारीक तुकडे करून नंतर आपण मिक्सरमधून रवाळ असे मिश्रण तयार करून घेणार आहोत. आता तोवर आपण साखरेचा सिरप तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी पॅन ठेवला आहे. आता त्यात आपण 1.5 वाटी साखर घालूया. इथे मी साखरेचे प्रमाण जे दिले आहे ते अगदी योग्य आहे. इथे साखर अजिबात जास्त घ्यायची नाही आहे. अशा प्रकारे 1.5 वाटी साखर घेतल्यावर त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घेऊया. इथे एकास एकच प्रमाण घ्यायचे आहे. आता साखरेत पाणी घातल्यावर अशा प्रकारे कलत्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि साखर व्यवस्थितपणे विरघळून घेऊया आणि सतत ढवळत राहूया. त्यामुळे साखर तळाशी चिकटणार नाही आणि अगदी मिश्रण एकसारखे तयार होईल. अशा प्रकारे ढवळून घेतल्यावर त्यानंतर आपण रंगासाठी त्यामध्ये 2 ते 3 केशराच्या काड्या घालूया. जर केशर नसेल तर स्किप करू शकता. आणि त्याबरोबरच मी अजून 2 ते 3 थेंब फूड कलरही वापरत आहे. फूड कलर जर घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता साखर पूर्णपणे पाण्यात विरघळली आहे आणि साखरेचा एक सिरप असा तयार झाला आहे. अशा प्रकारे सिरप तयार करून घेतल्यावर बोटाने बघायचे आहे. जर एक तार येण्याची जी पहिली स्टेप असेल, अशा प्रकारे तार जर तुटत असेल तर एवढेच मिश्रण अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर मुटके व्यवस्थितपणे थंड करून घेतल्यावर अशा प्रकारे हाताने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. अशाच प्रकारे जे मुटके आहेत ते अगदी व्यवस्थितपणे त्याचे तुकडे मी तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व मुटक्यांचे मी अगदी व्यवस्थितपणे तुकडे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच मुटक्यांचे जे तुकडे आपण तयार करून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर चालू बंद करत अगदी रवाळ असे मिश्रण तयार करून घेऊया. इथे जास्त मिश्रण फिरवून घ्यायचे नाही आहे. रवाळ असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता परफेक्ट असे रवाळ मिश्रण तयार झाले आहे. अगदी परफेक्ट टेक्स्चर चुरमासारखे या मिश्रणाला आले आहे. आता लगेचच ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे जे राहिलेले मुटक्यांचे तुकडे आहेत ते मिक्सरमध्ये घालून मी चालू बंद करत पल्स मोडमध्ये रवाळ असे फिरवून घेत आहे. पाहू शकता सर्व मिश्रण मी अगदी रवाळ असे पल्स मोडमध्ये फिरवून घेतले आहे.
आता लगेचच ते आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटे तुपामध्ये भाजून घेऊया. त्यासाठी 2 ते 3 चमचे इथे मी मोठे तूप घेतले आहे. आता त्यात आपण जो चुरमा तयार करून घेतला होता तो घालूया. आता हे जे आपण रवाळ मिश्रण तयार करून घेतले आहे ते तुपात साधारणतः 2 ते 3 मिनिटे गॅस बंद करूनच सतत ढवळून परतून घेऊया. त्यामुळे हे लाडू टिकण्यासही मदत होते आणि लाडूची चव अप्रतिम अशी लागते. म्हणून अशा प्रकारे चुरमा तयार करून घेतल्यावर तुपात अगदी व्यवस्थितपणे साधारणतः 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थितपणे खरपूस मी भाजून घेतले आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिश्रण भाजून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे गरमागरम मिश्रण एका परातीत काढून घेऊया. आता लाडवाचे मिश्रण थोडेसे कोमट करून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये तळलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते सर्वच्या सर्व घालूया आणि त्याबरोबरच स्वादानुसाठी अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि हे मिश्रण हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर लगेचच जो आपण शुगर सिरप थोडासा कोमट करून घेतला आहे तो ह्या मिश्रणात घालूया. सर्वच्या सर्व शुगर सिरप या मिश्रणात घालायचं आहे आणि हाताने मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण जरी पातळ वाटत असले तरी जो चुरमा आहे तो शुगर सिरप अगदी व्यवस्थितपणे शोषून घेतो. पाहू शकता किती परफेक्ट रवाळ मिश्रण लाडवाचे तयार झाले आहे. अशा प्रकारे शुगर सिरप व्यवस्थितपणे लाडवाच्या मिश्रणात एकजीव करून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण त्याचे लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा घेऊन अगदी व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता किती सोपा आणि परफेक्ट असा लाडू वळला जात आहे आणि गोल गरगरीत होत आहे. पाहू शकता किती परफेक्ट गोल गरगरीत असा बेसनाचा लाडू तयार झाला आहे. अशाच प्रकारे राहिलेले लाडूही मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व बेसनाचे लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. अशा प्रकारे तयार झाला पाहता क्षणी खावासा वाटणारा असा बेसनचा लाडू, तोही दाणेदार. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही बेसनचे लाडू बनवले तर अजिबात चुकणार नाही. हे प्रमाण अगदी योग्य आहे. हे लाडू अगदी बनवायला सोपे आहेत. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील असे हे लाडू आहेत आणि परफेक्ट असे लाडू आहेत. हे लाडू अजिबात फसणार नाहीत याची मी तुम्हाला गॅरंटी देते. येणाऱ्या दिवाळीला तुम्ही अशाच प्रकारे बेसनाचे लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि अगदी चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.